नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,98,000 क्युसेक विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना फटका, तर आसना नदीच्या पुरातून 25 जणांची सुटका। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस। डोंगरी आणि तितूर नदीला पूर। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार। 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पूरस्थिती। माजलगावमध्ये पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला देवखेडा गावातील तरुणांनी वाचवलं। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे धाराशिव लातूर रस्ता बंद। प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली। नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्याला पावसानं झोडपलं। शिर्डी परिसरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद। शिर्डी पाथर्डी परिसरात जनजीवन विस्कळीत। पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून 10,000 क्युसेकनं विसर्ग वाढवल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट। दादर परिसरासह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी, तर वसई विरार आणि नालासोपारा परिसरात सकाळपासूनच जोरदार पाऊस।